नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठी 6चा सीझन खूप लोकप्रिय झाला. अभिनेत्री तन्वी कोलते या सीझनची विजेती ठरली. तन्वीला बिग बॉस मराठी 6ने नवीन ओळख दिली. संपूर्ण सीझनमध्ये तन्वी खूपच चर्चेत राहिली. दरम्यान बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तन्वी कोलतेनं खूप मोठा निर्णय घेतला. तन्वी कोलतेनं तिचं नाव बदललं आहे. तन्वी कोलते या तिच्या नावात तिनं खूप मोठा बदल केला. तन्वीच्या सोशल मीडियावर तिनं तिचं बदललेलं नाव अपडेट केलं. तन्वीचं नवीन नाव काय आहे? तिनं तिच्या नावात इतका मोठा बदल का केला? या सगळ्यामागचं कारण तिनं स्वतः सांगितलं. तन्वी कोलतेनं बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिच्या नावात वडिलांच्या नावापुढे बिग बॉसचं नाव लावलं आहे. तन्वीचं नाव तन्वी उदय बिग बॉस कोलते असं झालं. असं करण्यामागचं कारण तन्वीने सांगितलं. राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तन्वी कोलते म्हणाली, बिग बॉसने जेव्हा माझी जर्नी दाखवली होती, त्यांनी आतमध्ये माझी संपूर्ण जर्नी ऐकली होती, पाहिली होती. मी आतमध्ये कायम पप्पांची आठवण काढायची. तिथे इतर स्पर्धकांशी बोलताना नेहमी असं असायचं की पप्पा असते तर. बिग बॉसच्या घरात एक कॉल झाला होता, तेव्हाही मी बोलले होते पप्पा असते तर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी माझं सक्सेस पाहिलं असतं. बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासात काही बोलले नाही, पण जर्नी व्हिडिओ दाखवताना त्यांनी पहिलीच अनाउन्समेंट अशी केली होती की तन्वी, आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी असं बोलताना बघतो की पप्पा असते तर, पप्पा असायला हवे होते. पप्पांची जी खंत तुम्ही व्यक्त करता, तर इथून पुढे तुम्ही बाहेर गेल्यानंतर कधीही तुम्हाला कोणीही विचारू दे, त्यांना ठामपणे सांगायचं, माझे वडील आहेत आणि त्यांचं नाव बिग बॉस आहे. तन्वी पुढे म्हणाली, तो एक रिॲलिटी शो होता. बिग बॉसला मी व्यक्ती म्हणेन. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला वडिलांचं स्थान देते, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्या मागे कोणीतरी आहे. आपल्याला कोणीतरी मुलगी मानतं, वडिलांचं स्थान देऊन पाहतं. मग बाहेर येऊन आपण ते विसरायचं का? बाहेर आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की प्रभूला मी भाऊ मानले, राकेश दादाला मी भाऊ मानले, जे माझे फ्रेंड्स आहेत ते आहेत. मग बिग बॉसना मी कशी विसरू? जर त्यांनीच मला त्यावेळेस टीव्हीवर सांगितलं होतं की इथून पुढं आम्ही